नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मुतखडा आणि त्यावरचं निदान तसंच त्यावरचे उपचार काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत रुबी हॉल क्लिनिक वानवडीचे दोन वरिष्ठ सल्लागार डॉक्टर्स. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश इग्निशियस, तसंच आपल्यासोबत आहेत यूरोलॉजिस्ट डॉक्टर क्षितिज रघुवंशी. डॉक्टर क्षितिज आणि डॉक्टर अविनाश, तुम्हा दोघांचंही स्वागत. नमस्कार. या दोघांचीही ओळख करून देते. सगळ्यात आधी डॉक्टर अविनाश यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉक्टर अविनाश इग्निशियस हे गेल्या 20 वर्षांचा अनुभव त्यांना आहे. तसंच ते वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट आहेत. इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी पुणे शाखेचे ते संस्थापक सदस्य आहेत. इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि युरोपियन रिनल असोसिएशन, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीचे ते सदस्य डॉक्टर आहेत. यानंतर यूरोलॉजिस्ट डॉक्टर क्षितिज रघुवंशी यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊयात. डॉक्टर क्षितिज रघुवंशी जे आहेत हे गेल्या 15 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, आपली सेवा देत आहेत. यूरो ऑन्कोलॉजी, किडनी ट्रान्सप्लांटवरचा त्यांचा दांडगा असा अभ्यास आहे. तसंच प्रोस्टेट कॅन्सर म्हणू नका किंवा किडनीसाठीच्या रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणू नका, मूत्राशयाच्या कर्करोगावरच्या शस्त्रक्रिया म्हणू नका, लेझर स्टोन सर्जरी, पेनाइल सर्जरी, टेस्टिक्युलर सर्जरी यात डॉक्टर क्षितिज रघुवंशी हे पारंगत आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी अर्थातच डॉक्टर अविनाश यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर अविनाश, नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे काय? थँक्यू स्नेहल. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की बरंच लोकांना कन्फ्युजन असतं की नेफ्रॉलॉजिस्ट काय आणि युरोलॉजिस्ट काय. आणि बरेचला पेशंट युरोलॉजिस्टकडे जायला पाहिजे ते नेफ्रॉलॉजिस्टकडे येते आणि नेफ्रॉलॉजिस्टकडे येणेच पेशंट युरोलॉजिस्टकडे जाते. आता नेफ्रॉलॉजी एक स्पेशालिटी आहे जे मूत्रपिंडावर स्पेशलिस्ट असतात. युजली MD मेडिसिन केल्यानंतर ते स्पेशलाइज होतात. आणि हे मूत्रपिंड जे आहे, मूत्रपिंडामध्ये एक 10 लाख फिल्टर असतात अंदाजात. एक प्रत्येक फिल्टर एक केससारखं बारीक असतात. आणि ह्याच्यात किडनीमध्ये जे फिल्ट्रेशन होत आहेत ते आणि त्याच्यासोबत बाकी काम असतात, जसं विटामिन डी, BPचा कंट्रोल आणि एक हॉर्मोन एरिथ्रोपोटिन सिक्रेट होते ज्याने हिमोग्लोबिन मेंटेन होते. तर ह्याच्यावर जे प्रॉब्लेम्स आहे, जसं डायबिटीज असेल किंवा BP असेल किंवा काहीतरी किडनीमध्ये डॅमेज असेल, कधी कधी मूतखड्यामुळे जे ऑब्स्ट्रक्शन होते त्याच्यामुळे जे किडनी डॅमेज होते, तर ह्यामध्ये किडनीचे जे फिल्टर्स आहेत त्याचे फंक्शनवर डॅमेज होते. आणि ह्याचा जे आहे ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट ते सगळं नेफ्रॉलॉजिस्ट करतात. किडनीचे सिस्टममध्ये पुढे युरिनचं जे ड्रेनेज आहे ते ड्रेनेज सिस्टमवर युरोलॉजिस्ट मॅनेज करतात. नक्कीच. तर या पहिल्याच प्रश्नाबद्दल आणखी मी थोडंसं विचारते आता डॉक्टर क्षितिज रघुवंशी यांना. डॉक्टर क्षितिज, युरोलॉजिस्ट म्हणजे काय? थँक्यू फॉर द क्वेश्चन. मार्गाचं जे खडं आहे त्याचा जे पण शस्त्रक्रिया आहे ते युरोलॉजिस्टचं काम असतात. आणि मूत्रमार्गाचं जे पण कॅन्सरचा निदान आणि शस्त्रक्रिया आहेत ते पण युरोलॉजिस्टचं काम असतात. हे सोडून प्रोस्टेटचं किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं निदान आणि शस्त्रक्रिया हे सगळे जे काम आहे ते युरोलॉजिस्टचं काम आहे. नक्कीच. यानंतर दुसरा प्रश्न मी डॉक्टर अविनाश यांना, डॉक्टर रघुवंशी यांनाच विचारते. डॉक्टर रघुवंशी, मूतखड्याचा आजार जेव्हा एखाद्याला होतो तेव्हा सामान्यतः लक्षणं काय असतात याविषयी जरा सांगा. पेशंटला एकदा मूतखडं झालं तर त्यांचा नॉर्मल कंप्लेंट्स असं असतात की पोट दुखतात. जे बाजूला खडं आहे ते बाजूला त्यांना पाठीमागे दुखू शकतात. परत लघवी होऊ शकतात. लघवीमध्ये जळजळ किंवा आगसारखं सेन्सेशन असतात. लघवीमध्ये रक्त येऊ शकतात. असं पेशंटला इन्फेक्शन होऊन त्याला थंडी आणि ताप येऊ शकतात. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर अविनाश यांच्याकडे जाते. डॉक्टर अविनाश, खरं तर हे जेव्हा आपल्याला मूतखड्याचा त्रास होतो त्याचा मूत्रपिंडावर नक्की परिणाम काय होतो? आता आमच्याकडे 2 किडनी असतात आणि युजली मूतखडा एका किडनीमध्ये येऊ शकतो. कधी कधी खडा छोटा असतो, साईडमध्ये असतो आणि तेव्हा काही लक्षण वगैरे येत नाही. पण कधी अचानक हे खडा अडकला, खाली येत नसेल आणि जे मूत्रवाहिनी आहे, जेव्हा युरेटर म्हणतो आम्ही, तिकडे जाऊन अडकला तर ते खडा पुढे जात नाही. आणि ह्याच्यामुळे काय असतं, ते जे लघवी तयार होती ते पुढे जायला जागा नसतं आणि त्याच्यामुळे बॅक प्रेशर होतं आणि किडनीवर ताण येते. आता ते जे किडनीवर ताण येते ते त्यामुळे जे फिल्टर्स आहे ते हळूहळू डॅमेज होते. सुरुवातीच्या स्टेजवर
युजली हे रिव्हर्सेबल असतं, म्हणजे हे बरोबर वेळेवर ट्रीटमेंट केलं तर ते किडनी फिल्टरेशन जे फंक्शन आहे परत रिव्हर्स होऊ शकतो. पण कधीकधी हे खडा तिथे अडकला असेल आणि सुरुवातीला कधी पेन असतं, नंतर ते दुखायचं कमी होते गोळी घेऊन आणि किडनीचं मध्ये ते खडा तसंच असतं आणि हळूहळू ते किडनी पूर्ण डॅमेज होते आणि नंतर पूर्ण किडनी फेलियर होऊ शकतो. आता 2 किडनी असल्यामुळे एक किडनीचे फंक्शन दुसरी कव्हर करू शकतो. तो एक किडनी पूर्ण बंद असेल सुद्धा दुसरी किडनी नॉर्मल असेल तर ते पूर्ण फंक्शन कव्हर करते आणि त्या फंक्शनमुळे ते किडनीचे जे रिपोर्ट्स आहेत, जसं आम्ही किडनी चेक करण्यासाठी ब्लड तपासतो, त्याच्यामध्ये युरिया क्रिएटिनिन वगैरे चेक करतो, ते सगळं नॉर्मल राहते आणि पेशंटला कळतसुद्धा नाही की किडनी पूर्ण डॅमेज झालेली आहे. आणि खूप वर्षानंतर काय कारणामुळे अल्ट्रासाऊंड केलं किंवा दुसऱ्या किडनीमध्ये खडा झाला आणि ते किडनीसुद्धा ब्लॉक झाली, तेव्हा किडनी फेल्युअर होऊन डॅमेज होऊ शकतो आणि ह्या स्थितीमध्ये डायलिसिसपर्यंतसुद्धा जाऊ शकतो. पण परत हे मला सांगायचं आहे की हे जे प्रॉब्लेम आहे, कधी दोन्ही किडनी ब्लॉक होती आहे किंवा हे जे खडे अडकल्यामुळे किडनी फेलियर होते, ते वेळेवर ट्रीटमेंट केलं तर ते वेळेवर ट्रीटमेंट केल्यावर ते किडनी पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो. आणि आमच्याकडे असं पेशंट्स आहे जे पूर्ण किडनी फेलियर घेऊन आलेले आहे आणि क्रिएटिनिन जे नॉर्मली 1.2 असायला पाहिजे 14 होतं आणि जेव्हा टेस्ट केलं, त्यांच्या सोनोग्राफी सिटी स्कॅन केली, त्याच्यानंतर ते ब्लॉकेज दिसलं आणि मग युरॉलॉजिस्टनी ते वेळेवर उपचार केला आणि ते ब्लॉकेज बायपास केलं, तर त्याच्यामुळे त्यांचे क्रिएटिनिन कमी झालं आणि डायलिसिससुद्धा बंद झालं आणि जे किडनी फंक्शन आहे नॉर्मलसुद्धा झालं. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर रघुवंशी डॉक्टर क्षितिज रघुवंशी यांच्याकडे येते. डॉक्टर क्षितिज, मुतखड्यासाठी कोणत्या प्रकारच्या सर्जरीज किंवा ऑपरेशन्स उपलब्ध आहेत आणि आता रुबी हॉलमध्ये कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात? जे सगळे पोट दुखतात हे खडं म्हणून दुखतात असं नसतं आणि सगळं खडं म्हणून पोट दुखतात हे असं पण नसतात. तर निदान व्हायचं जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर निदानसाठी आपण पहिल्यांदा सोनोग्राफी करतात. सोनोग्राफी झाल्यानंतर आम्हाला कळतात की खरंच खडं आहे का अजून काही तर वेगळं गोष्ट आहे. खडं असल्यानंतर आपण पुढचं प्लॅनिंग करायसाठी आपण CT स्कॅन करतात, ज्याच्यामध्ये कळतात की जे खडं आहे त्याचं 3D अनाटमी काय आहे, ते किडनीवर काय करतात आणि त्याच्यानंतर आपण शस्त्रक्रिया काय करायचं ते आपण पेशंटबद्दल आणि त्याच्या नातेवाईकबद्दल आपण बोलतात. जे शस्त्रक्रिया आहे ते आजचं ॲडव्हान्स्ड आहे, फार ॲडव्हान्स आहे. त्याच्यामध्ये आपण एक बारीक कॅमेरा मूत्र मार्गामध्ये टाकून खड्याचं पुढे जातात. तिथे आपण ॲडव्हान्स TFL लेझर म्हणून लेझर असतात, ते फायर करून जे खडे त्याला पूर्ण एक चुरा करून टाकतात आणि त्याच्यानंतर बिन टाकायचं ऑपरेशन म्हणून पेशंटला दुखत पण नाही आणि नेक्स्ट डे पेशंट लवकर घरी जातात. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर अविनाश इग्निशियस यांच्याकडे जाते. डॉक्टर अविनाश, खरं तर कोणत्या प्रकारचे मुतखडे जे आहेत ते केवळ औषधांनी बरे होऊ शकतात आणि कशा प्रकारे ते बरे होतात याविषयी सांगा. थँक्यू. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की प्रत्येक खड्यासाठी ऑपरेशन लागत नाही आणि प्रत्येक खडा मेडिसिनना बरं होणार असं पण नाही आहे. युजली जे खडा बारीक आहे, बारीक म्हणजे 4 किंवा 5 mm पर्यंत असतं, ते ऑलमोस्ट 50 की 70% खड्या औषधमुळे पडू शकतो. 7 mm 8 mm पेक्षा जास्ती साईज असेल तर त्याचे चान्सेस कमी होत जाते. आता साईजसोबत अजून खडा कसा प्रकारचा आहे, त्याचा सरफेस कसा आहे, स्मूथ की मुलायम आहे किंवा खडबडत आहे. तो खडबडीत खडा असेल तर त्याच्या साईज बारीक असेल सुद्धा कधी ते मूत्रवाहिनीमध्ये जे युरेटर म्हणतो तिकडे अडकू शकतो किंवा पुढे जाऊन ब्लॅडरमध्ये अडकू शकतो. तो अडकलेला खडा जे जास्ती मोठा असेल ते मेडिसिनने येत नाही. पण 4-5 mm खडा असेल आणि त्याच्याने आम्ही 3 हे करतो. पहिलं एक तो पाणी जास्ती घ्यायला सांगतो आणि पाणी जास्त घेण्यासोबत आम्ही डायुरेटिक्स की लघवी वाढवण्यासाठी औषध देतो. त्याच्यासोबत अजून मेडिसिन्स आहे जे रक्तवाहिनी आणि नळी आहे त्याची जे साईज आहे ते रिलॅक्स करतात आणि ते रिलॅक्स झालं की खडा पास होण्यासाठी थोडीशी मदत होती. तो असं 5 ते 6 mm खडा असेल, त्याचा सरफेस स्मूथ असेल तर हा खडा मेडिसिन्सनी क्लिअर होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं, कधी पेशंटला वाटते काहीतरी खडा पास झालेला आहे आणि त्याच्यानंतर ते फॉलोअप करत नाही आणि कधी 2-3 खडे असतात. सोनोग्राफीवाले एकच खडा दिसते, बारीक खडा ते पास झालं पण जे दुसरा मोठा खडा होता ते असंच असतं आतमध्ये. आणि ट्रीटमेंटमुळे पेशंटचे जे किडनीवर ताण होती ते कमी होती, जे दुखत होतं ते कमी होतं आणि पेशंटला वाटतं
खडा निघून गेले आणि नंतर ते खडा हळूहळू वाढत जाते आणि पूर्ण ब्लॉक होतं आणि किडनीला डॅमेज करते. तो असं मेडिकल ट्रीटमेंट केल्यावर सुद्धा 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी परत सोनोग्राफी करून कन्फर्म करायला पाहिजे की ते खडा पासआउट झालेला आहे की नाही. 2 आठवड्यात 3 आठवडे ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा खडा पास झाला नसेल तर कधी कधी ते छोटे खडे असेल सुद्धा ते चिटकून असतात आतमध्ये किडनीमध्ये. तो तेव्हा युरोलॉजिस्टची गरज लागते आहे आणि गरज लागली तर युरोलॉजिस्ट डिसाईड करतात कसलं ऑपरेशन करायचं आहे. कसे की असंच सोडलं तर कधी कधी ते वाढू शकतो साईजमध्ये आणि नंतर मोठा त्रास देऊ शकतो. आणि कधी कधी ह्याच खड्याला मेडिसिन्सवर ट्राय करून परत 2 महिन्यात 3 महिने सोनोग्राफी करून मॉनिटर करू शकतो. कधी कधी खड्याच्या साईज कमी होत आहे, निघून जाते. तर ते पुढे कसं ते खडा बिहेव करते त्याच्यावर आम्ही प्लॅन करतो की कसं ट्रीटमेंट करायचं. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर क्षितिज रघुवंशी यांच्याकडे येते. डॉक्टर क्षितिज, मला एक सांगा, जेव्हा मुतखड्यासाठी एखाद्या रुग्णाला उपचार दिले जातात किंवा तो अंडर ट्रीटमेंट असतो किंवा एखाद्याची शस्त्रक्रिया झालेली असते, तर ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे? जे पेशंटचा शस्त्रक्रिया ऑलरेडी झाली आहे त्यांना आम्ही सांगतात की भरपूर ऑपरेशननंतर आपण एक आत स्टेंट ठेवतात. ते स्टेंट जे आहे ते 6 आठवड्यानंतर काढायचं फार महत्त्वाचं असतात. नाही काढलं तर वरीसुद्धा खडं फॉर्म होऊ शकतात. आणि जे वेळा स्टेंट आत आहे पेशंटला कळणार नाही की आत एक मोठं स्टेंट आहे, तर असं पेशंटला आम्ही सांगतात भरपूर पाणी प्यायचं. प्रत्येक तासाने 1 ग्लास पाणी प्यायचं फार महत्त्वाचं असतात हे ना. त्यांनी पाणी नाही घेतलं तर लघवी जे आहे त्याच्यामध्ये रक्तसुद्धा येऊ शकतात. स्टेंट काढलंसुद्धा नंतर आम्ही सांगतात की प्रत्येक 6 महिन्यांनी सोनोग्राफी करायचं, ज्याच्यामध्ये कळेल की खडं परत तर नाही बनलं आहे. परत बनलेले खडे ते आपण ध्वनीनं ब्रेक करून शस्त्रक्रिया प्रिव्हेंट करू शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे की जे पेशंटला एकदा स्टोन किंवा खडं झाले ते पेशंटला परत 6 महिन्यांनी सोनोग्राफी करत राहायचं. अच्छा, तर आपण डॉक्टर रघुवंशी आणि डॉक्टर अविनाश यांच्याकडनं जाणून घेतोय की मुतखड्यावर आणखी कोणत्या प्रकारच्या निदानाच्या पद्धती उपलब्ध आहेत, तसंच उपचार कोणत्या प्रकारचे रुबी हॉलमध्ये मुतखड्याच्या त्रासावर केले जातात, याविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. मुतखडा, त्याचं निदान आणि त्याच्यावरचे उपचार कोणत्या प्रकारचे उपलब्ध आहेत, कोणते अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत याविषयी आपण चर्चा करतोय. यानंतर मी डॉक्टर अविनाश यांच्याकडे येते. डॉक्टर अविनाश इग्नेशियस, मला एक सांगा, मुळात मुतखड्याचा त्रास होऊ नये यासाठी काळजी कोणत्या प्रकारची घेतली पाहिजे सगळ्यांनीच? आता आम्ही पाहिलं तर जे मुतखड्याच्या आजाराचे लोक आहेत, पेशंट्स आहेत, ते खूप वाढत चाललं आहे आणि त्याचं मेन कारण जीवनपद्धती जी चेंज झालेली आहे त्याच्यामुळे आहे. आता लाईफस्टाईल कसं चेंज झालं आहे आमचं, व्यायाम खूप कमी झालेला आहे, डाएटमध्ये कॅलरीज खूप वाढलेला आहे, मोटापा, वजन वगैरे वाढलेलं आहे. त्याच्यासोबत आता काम करण्याचे कशी सिडेंटरी जॉब आहे, AC ऑफिसेसमध्ये काम करतो आहे, तो त्यामुळे काय होतं, पाणीचं प्रमाण खूप कमी झालं आहे, लिक्विड इनटेक कमी झालं आहे आणि डाएटमध्ये कॅलरीज वाढलेली आहे, फळ भाजी वगैरे कमी झालेलं आहे. AC वातावरणामुळे डिहायड्रेशन होते किंवा लोक जे आहे ते जिममध्ये जाते आणि जिममध्ये खूप एक्सेसिव्ह एक्सरसाइज करते, स्वेटिंग होते, डिहायड्रेशन होते, त्याच्यासोबत अबाव नॉर्मल प्रोटीन विदाऊट सुपरविजन घेते. तो हे सगळ्या कारणामुळे जे स्टोन्सची इन्सिडन्स आहे ते वाढलेली आहे, कमी वयात लोकांमध्ये सुद्धा होते आणि हे एक मेजर इश्यू आहे. आणि खूप लोकांचे जे स्टोन्सचे इश्यूज आहे ते ॲक्च्युली सुरुवातीपासूनच आम्ही व्यवस्थित जीवनशैली फॉलो केली तर प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मेन पहिलं 3 आयटम्स आम्ही म्हणतो, फ्लुइड फ्लुइड फ्लुइड, म्हणजे पाणी जास्ती घेणं, पाणी जास्ती घेणं आणि पाणी जास्ती घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकी सगळं येते. आणि पाणी जास्ती म्हणजे किती घ्यायला पाहिजे लोक विचारतात. तो पाणी नॉर्मली 3 लिटरपर्यंत घ्यायला पाहिजे. पाणी म्हणजे फक्त पाणी नाही आहे, त्याच्यामध्ये बाकी लिक्विडसुद्धा जे घेते आम्ही, ते ओव्हरऑल जे लिक्विड्स आहे, लिक्विड पदार्थ आहे, तर ते सगळं 3 लिटरपर्यंत घ्यायला पाहिजे. पण कोणी जिम वगैरे करत असेल, खूप जास्ती एक्सरसाइज असेल किंवा कोणी उन्हाला जास्ती काम करत असेल तर ह्याचे प्रमाण वाढू शकतो, 4-4.5 लिटरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो. कधी कधी लोकांना वाटते की आम्ही 6 लिटर 7 लिटर 8 लिटर पाणीसुद्धा घेऊ तो अजून फरक पडेल, पण 3-4 लिटरपेक्षा जास्ती वाढवल्यानंतर काय जास्ती बेनिफिट होत नाही. तो 3-4 लिटरपर्यंत घेऊ शकतो. दुसरा, डाएटमध्ये जे सॉल्ट इंटेक आहे ते सुद्धा खूप वाढलेलं आहे.
जे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, जे पॅकेज्ड आयटम्स येते त्याच्यामध्ये सोडियमचं कंटेंट खूप जास्ती आहे आणि डाएटमध्ये सोडियम जास्ती असेल तर तेव्हासुद्धा खड्याचे चान्सेस वाढते. डाएटमध्ये नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन, मीट, फिश हे सगळं एक्सेसमध्ये खाल्लं तर प्रॉब्लेम होते. तर साठी नॉनव्हेज बंद करायची गरज नसते, पण जे आम्ही पोर्शन्स घेतो, जेवढी आम्ही नॉनव्हेज खातो त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे, ओकेजनली घ्यायला पाहिजे आणि हायड्रेशन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हे सगळे फॉलो केल्यावर खडे होण्याचे चान्सेस डेफिनेटली कमी होते, पण 100% कधी कधी कमी होत नाही. स्पेशली फॅमिली हिस्ट्री असेल, कोणाला अनुवंशिक जेनेटिक टेंडन्सी असेल तर स्टोन होण्याचे चान्सेस डेफिनेटली असू शकतो. तो हे सगळे प्रिकॉशन्स घेतल्यावर त्यांच्यासुद्धा जे चान्सेस आहे कमी होऊ शकतो आणि अवॉइड करू शकतो. नक्कीच. डॉक्टर अविनाश यांनी सांगितल्याप्रमाणे आपण व्यवस्थित आहारचर्या जर अवलंबली तर आपल्याला मुतखड्याचा त्रास कमी होतो. मात्र मी यानंतर डॉक्टर क्षितिज रघुवंशी यांच्याकडे येते. डॉक्टर क्षितिज, जर मुतखडा झाला आहे, जर आपल्याला काही त्रास होतो आहे, पण बऱ्याचदा असं होतं की रुग्ण लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे मुतखड्याचं व्यवस्थापन जर योग्यरित्या झालं नाही तर अनेक कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंतीच्या समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. तर या काय आहेत? हे फार महत्त्वाचं आहे. जे कॉम्प्लिकेशन्स म्हणतात आम्ही, व्यवस्थित तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलं नाही, निदान नाही झालं आणि शस्त्रक्रिया वेळेवर नाही झालं तर जे खडं आहे ते अडकून किडनीला फेलियर करू शकतात. किडनीला फेल झाल्यानंतर डायलिसिस एकच उपचार राहतात. भरपूर वेळ असं असतात जे वेळा खडं अडकले आणि त्याचं पुढचं जे लघवी आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन किडनी इन्फेक्शन होतात. ह्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतात. हे वेळा आपण काय शस्त्रक्रिया केलं तरीसुद्धा पेशंटचा रिकव्हरी लवकरात लवकर होतात. पण पेशंटनी व्यवस्थित नाही निदान केलं आणि ट्रीटमेंट नाही केलं तर हे पुढे जाऊन पूर्ण शरीरात हे इन्फेक्शन पसरतात. त्याला आपण म्हणतात सेप्सिस. हे वेळा पेशंटचा ऑर्गन फेलियरचं चान्सेस भरपूर असतात. तर हे वेळा पण पेशंट व्यवस्थित आलं आणि आपलं निदान केलं किंवा शस्त्रक्रिया केलं तरीसुद्धा पेशंटचं जीवाचं जे धोका आहे ते आपण कमी करू शकतात. भरपूर वेळ असं असतात की पेशंट जे आहे, पेशंटला माहिती असतं की खडं आहे, ते फार्मसीमध्ये जाऊन पोट दुखायचं औषध घेतात. औषध घेतल्यानंतर त्यांना पोट दुखत नाही, पण भरपूर दिवसांचं जे खडं अडकलं आहे ते मार्गात, तिथं रक्तस्राव जे आहे ते कमी होऊन जातं. असं पेशंटचा शस्त्रक्रिया झाली म्हणजे 3 आठवडा किंवा 4 आठवड्यानंतर शस्त्रक्रिया झाली तरीसुद्धा ते जागा जी आहे ते मूत्रवाहिनीची ते बारीक होऊन जातं. हे ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पेशंटचं जे मार्ग आहे ते बारीक होऊन गेलं, नंतर त्याला त्रास जे आहे त्यांचा कमी होत नाही. ह्याला आपण युरेट्रिक स्ट्रिक्चर म्हणतात. अच्छा. यानंतर मी आणखी एक प्रश्न डॉक्टर रघुवंशी यांनाच विचारते. डॉक्टर क्षितिज, तुम्ही खरं तर आतापर्यंत बऱ्याच शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, मुतखड्याशी संबंधित अनेक ऑपरेशन सर्जरीज केलेल्या आहेत. मात्र सगळ्यात जास्त ॲडव्हान्स अशी रोबोटिक सर्जरी जी आहे, जी युरिन स्टोनशी संबंधित आहे, तीसुद्धा तुम्ही केलेली आहे. तुम्ही एकमेव सर्जन आहात ते करणारे. त्याविषयी, त्या अनुभवाविषयी थोडंसं सांगा. तर जे रोबोटिक आहे ते फार ॲडव्हान्स हे इन्स्ट्रुमेंट्स आहे. त्याच्यामध्ये असं नसतं की पेशंटचा जे सर्जरी आहे ते रोबोट करतात, जे शस्त्रक्रिया करायचे जे डॉक्टर आहेत तेच करतात. तर ॲज अ युरोलॉजिस्ट मीच ते सर्जरी करतात. फक्त ते मशीन जे आहे ते बारीक होल पोटात टाकून ते बारीक दुर्बीण टाकतात आणि बारीक दुर्बीण पोटाच्या आत मी जे करतात ते इमिटेट करतात. आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा एक सर्जरी केलं आहे जे नॉर्मली युरोलॉजिस्ट करत होतं, पण चीरफार करून करतात. तर मी पहिल्यांदा हे सर्जरी महाराष्ट्रातून केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण युरेट्रिक स्ट्रिक्चर जे लघवीचा मार्ग आहे त्याच्यात स्ट्रिक्चर म्हणून हे बारीक होऊन जातं जागा, तिथं आपण तोंडाच्या आतचं त्वचा काढून पोटात टाकले आणि नवीन मूत्रवाहिनी बनवून घेतली आहे. हे पेशंटचं ऑपरेशन 5 mm 3 स्मॉल होल्समध्ये केलं आहे. त्यामुळं पेशंटचं हॉस्पिटल स्टे कमी होतात आणि पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी जातात. हे लेटेस्ट ॲडव्हान्समेंट आहे जे आपण
युरोलॉजी म्हणून यूज करू शकतात, जे आपल्याकडे रुबी हॉलमध्ये अवेलेबल आहे. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर अविनाश इग्नेशियस यांच्याकडे येते. डॉक्टर अविनाश, खरं तर आपल्याला होणारा मुतखड्याचा जो त्रास आहे, बऱ्याचदा त्याच्याकडे कानाडोळा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी परिस्थिती चिघळते. तर यामुळे जर आपण मुतखड्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं तर मूत्रपिंडाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी काय करायचं? एक तो आहे की जे किडनी मूतखडे झालेले पेशंट्स आहे त्यांना इग्नोर नाही करायला पाहिजे. थोडं पण काही सिम्पटम्स वगैरे वाटलं, लघवीला असं काहीतरी रेतीसारखं दाणं आलं किंवा छोटे छोटे कडे पडत असेल तर त्यांना रेग्युलर चेकअप करायला पाहिजे की ना असं वाटतं की एकदा काहीतरी झालं, क्लिअर झालं आणि ते क्युअर झालं. तर शस्त्रक्रियेनंतर क्युअर होतं आहे पण रिकरन्सचे चान्सेस असतात, स्पेशली ज्यांना किडनी स्टोन ऑलरेडी झालेला आहे. आणि त्यासाठी ते हे करायला पाहिजे की काहीतरी थोडंसं सिम्पटम्स असेल तर लगेच ते चेक करायला पाहिजे. मेनली सोनोग्राफी केलं तर खडा दिसते, तो खडा दिसेल तर ते इनिशियली आम्ही मेडिसिन्सनी ट्रीटमेंट करू शकतो, शस्त्रक्रियेची गरज नसते. नाहीतर काय ते इग्नोर केलं तर नंतर ते वाढलं तर शस्त्रक्रियेची गरज लागते, तर ते टाळू शकतो. दुसरं त्यांचे ते डाएट आणि लाईफस्टाईल सांगितले ते लाईफ लाँग फॉलो करावं लागतं. असं नाही की किडनीचा स्टोन काढल्यानंतर ते परत पहिले पद्धतीने जे होतं लाईफस्टाईल, जेवणचं आहे, जीवनशैली वगैरे ते सगळं त्यांना चेंज करावं लागते. वजन कंट्रोल ठेवावं लागते, मिठाचं अमाऊंट कंट्रोल करावं लागते, नॉनव्हेज कमी ठेवावं लागतं. तर हे सगळं लाईफ लाँग फॉलो करावं पाहिजे की परत स्टोन होऊ नको. कधी कधी हे सगळं केल्यानंतर सुद्धा स्टोन्स होते, लक्षण येत नाही आणि काही पेशंट्स किडनी डॅमेज होते आणि डायलिसिससुद्धा जावं लागतं. तर हे सगळं टाळू शकतो. एक महत्त्वाचा इश्यू आहे की काय लोकांना आनुवंशिक फॅमिलीमध्ये खूप लोकांना स्टोन्स असतं आणि एक आजार आहे जे आम्ही प्रायमरी हायपर एक्झोल्युरिया म्हणतो. त्याच्यामध्ये जे ऑक्झलेट आहे ते बॉडीमध्ये प्रोडक्शन वाढलेलं असतं आणि त्याचं डिफेक्ट ॲक्च्युली लिव्हरमध्ये असतं आणि लिव्हरमध्ये प्रॉब्लेममुळे ते ऑक्झलेट वाढते आणि किडनीचे स्टोन्स होते. तर कोणाच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना किंवा खूप लोकांना स्टोन्सची प्रॉब्लेम असेल तर हे लिव्हरच्या आजारसाठी चेक करायला पाहिजे. स्पेशली ट्रान्सप्लांटला जाताना ह्या पेशंट्समध्ये लिव्हर चे जे प्रॉब्लेम आहे ते ट्रीट नाही केलं तर ते परत नवीन किडनीमध्ये लगेच ते स्टोन्स होऊन ते किडनीसुद्धा डॅमेज होऊ शकतो. तर ह्या पेशंट्समध्ये युजली लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट दोन्ही करावं लागतं. बाकी पेशंट्सला ट्रान्सप्लांट होऊ शकतो पण ट्रान्सप्लांटमध्ये कधी कधी हे काळजी घ्यावं लागतं की जे जुनं स्टोन आहे ते गेलेलं आहे की नाही, किंवा ते स्टोनमुळे काहीतरी जुने किडनीमध्ये इन्फेक्शन असेल तर ते किडनी काढायची गरज आहे का ऑपरेशनचा आधी. नाही तर नॉर्मल ट्रान्सप्लांटमध्ये दोन्ही जे जुनी किडनी डॅमेज किडनी आहे ते आतच सोडतात आणि नवीन किडनी तिसरी किडनी लावतो. पण स्टोन डिझीजमध्ये कधी कधी ते जुनी किडनी पहिले काढावं लागतात की नंतर इन्फेक्शन वगैरे होऊ नको. नक्कीच. तर डॉक्टर अविनाश तुम्ही इथे आलात, डॉक्टर क्षितिज रघुवंशी तुम्ही सुद्धा इथे आलात आणि मुतखडा आणि त्याच्यावरचं निदान आणि त्याच्यावरचे उपचार कशाप्रकारे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत याविषयी सांगितलं. रुबी हॉलमध्ये या सगळ्या संदर्भातले उपचार उपलब्ध आहेत याविषयी माहिती दिलीत त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर या सगळ्या संदर्भातले त्रास असतील किंवा इतर काही तुमचे विकार असतील तर त्यासाठी तुम्ही पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक वानवरी इथे उपचारांसाठी जाऊ शकता आणि त्यासाठीचे संपर्क क्रमांक जे आहेत ते तुम्ही यावेळी स्क्रीनवर पाहताय ते नोट डाऊन करून घ्या, त्याची नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून योग्य ते उपचार तुम्ही करून घेऊ शकता. यानंतर सामसंजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.